नमस्कार मैत्रिणींनो, आज खायचे होते आम्हाला सगळ्यांना मोदक. मम्मीला म्हटलं, मम्मी चला द्या तुम्ही मोदक, मला नारळ फोडून मोदकसाठी. मम्मीने दिला नारळ, असं ठो ठो करून फोडून दिला. लगेच मी त्याला धुवून घेतला काढून आणि असा खिसला जोरजोरात. त्याच्यानंतर हा गूळ पण खिसून घेतला आणि मग हे काजू बदाम, गरिबाचे काजू बदाम आहेत बरं का मैत्रिणींनो, त्यामुळे थोडेच टाकले, संपलेले होते म्हणून. नंतर हे खिसलेलं खोबरं टाकले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा गूळ टाकलाय. गूळ टाकून त्याला असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एक 2 मिनटं 1.5 मिनटं तुम्ही मिक्स करून घ्या, त्याला थोडंसं परतवून घ्या. मग त्याच्यानंतर ना मिक्स झालं की त्यात मी हा खवा टाकला आहे बघा. त्या खव्याला मग असं विरघळून घ्या. त्याच्यामध्ये नंतर ठेवा पातेलं, त्याच्यात टाका पाणी, पाण्यात टाका दूध, दूध टाकून टाका घी, घी टाकल्यानंतर ना त्याला थोडं उकळी येऊ द्या. त्याच्यात टाका पीठ, तांदळाचं पीठ आहे हे, ते घ्या चांगलं हलवून. असं त्या लाटण्याने हलवलं की त्याचा गोळा होत नाही, त्याच्यामुळे त्याने खाली चिटकत पण नाही. त्यानंतर करा गोळा, त्या गोळ्याला टाका त्या साच्यामध्ये, साच्यात घ्या आकार करून, त्याच्यात टाका तुम्ही सारण. सारण टाकल्यानंतर नाशे उकडून घ्या. मग ते पाण्यामध्ये ठेवून हे बघा झालेले आहेत केसर टाकून मोदक. व्हिडिओला लाईक